नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. आपल्या देशातल्या विरोधकांना गेली 11-12 वर्ष देशाच्या पंतप्रधानांना राजकीयदृष्ट्या विरोध करून आणि बरेचसे खरे खोटे आरोप करून जे जमलं नाही ते अमेरिकेतल्या एका व्यक्तीमुळं जमेल. म्हणजे जेफ्री एप्स्टाईनमुळं आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं पंतप्रधान पद जाईल आणि श्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि त्यांची सगळ्यात चांगली आणि महत्वाची ओळख म्हणजे पंतप्रधान कार्यालयातले मंत्री, की ज्यांना जागतिक राजकारणाचा आवाका आहे, ते असा दावा करतायत. मुलाखत तर त्यांनी दिलीच, पण खाजगी गप्पामध्ये पण त्यांनी मला सांगितलं, की जेफ्री एप्स्टाईनकडे तुम्ही जरा लक्ष द्या. आणि सुरुवातीला त्यांचा मला फोन आला, तेव्हा मी कोकणामध्ये होतो आणि तुम्ही तर बघितलंच, की संपूर्ण कोकण दौऱ्यात कव्हर करत असताना त्या मुद्द्याकडे फारसं बारकाईनं बघता नाही आलं. पण आज जेव्हा मी त्यांच्याशी प्रत्यक्षात चर्चा केली, तेव्हा माझं कुतूहल चाळलं गेलं आणि मी त्या चाळवलेल्या कुतूहलातनंच जेफ्रीची जी काही माहिती काढली. तर मला असं वाटतंय, की पृथ्वीराज चव्हाण यांनी जे काही संदर्भ गोळा केले, ते किमान जेफ्री हे खरोखरच रंजक कॅरेक्टर आहे एवढ्या मर्यादेत तर निश्चितच आहेत. आणि म्हणून मी त्या सगळ्या मूळच्या फाईल आणि मला सुरुवातीला जेफ्रीचं नाव कुठे आलं, तर एलॉन मस्कनी जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडली, तेव्हा पहिल्यांदा या प्रकरणाचा उल्लेख केला होता. ते मला आठवलंच. अर्थात मी ते मुलाखतीच्या सुरुवातीलाच म्हटलंय. पण मी आता जरा तुम्हाला सगळीच ही जी जेफ्री एप्स्टाईनची सगळी माहिती सांगेन, तेव्हा तुम्हाला वाटेल की जगामध्ये काय काय चालतं, किती गूढ आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जसं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या बद्दल पृथ्वीराज चव्हाणांचं आकलन आहे, की 19-20 तारखेला जेव्हा जेफ्रीबद्दलचे सगळे कागदपत्र जगाच्या पटलावरती उघड करून सांगितली जातील, तेव्हा आपल्या देशामध्ये सुद्धा एक मोठा असा राजकीय भूकंप होईल आणि कदाचित पहिला मराठी मनुष्य हा पंतप्रधानपदी बसलाय असं दिसेल. आता मी सांगतो तो जेफ्री एप्स्टाईन कोण आहे. जेफ्री एप्स्टाईन हा अमेरिकेचा एक रहस्यमय अब्जाधीश फायनान्सर. पण खरं म्हणजे तो मोसादचा एजंट होता. मोसाद तुम्हाला माहिती आहे, इस्रायलची संघटना, गुप्तहेर संघटना. या जेफ्री एप्स्टाईनच्या नावानं जगभरात सध्या खळबळ माजली आहे. 1953 मध्ये ब्रुकलिनमध्ये जन्मलेला एप्स्टाईन हा शिक्षक होता. शिक्षक म्हणून करिअरला सुरुवात करून मग तो बँकिंग आणि फायनान्सच्या जगात पोहोचला. तो बेअर स्टर्न सारख्या मोठ्या कंपनीमध्ये काम केलं त्यानं सुरुवातीला आणि नंतर त्याने स्वतःची फर्म सुरू केली. अब्जावधीची संपत्ती कमावली. आणि पृथ्वीराज चव्हाण सांगतात, की इस्रायलच्याच गुप्तहेर संघटनेनं त्याला ते पैसे दिले. आणि का दिले, तर त्यांनी एक असं बेट आयलंडच उभा करावा, ज्या आयलंडवरती जगभरातले जे इन्फ्लुएन्सर लोक आहेत त्यांना तो घेऊन जाऊ शकेल आणि एक असं त्या आयलंडवरती एक असं रिसॉर्ट बनवेल, त्या रिसॉर्टवरती त्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा ते देतील आणि त्या सुविधेमध्ये अल्पवयीन मुली पण असतील. मसाजच्या नावाखाली त्या मुलीवरती अत्याचार केले जातील, लैंगिक अत्याचार. आणि हा जेफ्री त्याचं व्हिडिओ शूटिंग करेल. तुम्हाला काय वाटली, नेटफ्लिक्समधली किंवा ओ टी टी प्लॅटफॉर्मवरची कहाणी आहे? असं अजिबात नाही. तसं घडलंय प्रत्यक्षात आणि कोण हुज हू लोक त्याच्यामध्ये फसले. आता या जेफ्रीची खरी ओळख एका भयानक सेक्स ट्रॅफिकिंग नेटवर्कशी जोडली गेली, ज्यात अल्पवयीन मुलींचा वापर करून जगातल्या शक्तिशाली नेते, राजकारणी, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना ह्या अल्पवयीन मुली पुरवल्या जात होत्या. त्याचं लोलिता एक्सप्रेस नावाचं खाजगी जेट आणि लिटल सेंट जेम्स हे खाजगी बेट हे या त्याच्या पापाच्या केंद्रस्थानी होतं, जिथे हे असले भयंकर अपराध घडत होते. पण हे उघडकीस कसं आलं? 2005 मध्ये फ्लोरिडामध्ये एका 14 वर्षाच्या मुलीनं तक्रार केली आणि मग पहिल्यांदा जगात त्याची ओरड सुरू झाली. काय आहे, अमेरिकेमध्ये समाज कितीही खुला असला, आपल्याकडच्या साधारणपणे हॉलिवूड चित्रपटातली दृश्य बघून आपली जी समाज मान्यता अमेरिकन समाजाबद्दलची झालेली आहे ती थोडी बाजूला ठेवा. पण अल्पवयीन मुलींच्या संदर्भामध्ये अमेरिकन समाज अत्यंत संवेदनशील आहे. आणि तिथून मग ही ओरड सुरू झाल्यानंतर काय झालं, पोलिसांनी अनेक अल्पवयीन पीडितांच्या कहाण्या जेव्हा शोधल्या, ज्यात मसाजच्या नावाखाली अत्याचार होत असल्याचं उघड झालं, 2008 मध्ये त्याला अटक झाली. पण
जसं भारतात असतं तसं अमेरिकेत पण घडलं. अत्यंत किरकोळ आजारावरती त्याला दोषी ठरवलं गेलं. त्याला त्याच्या शक्तिशाली मित्रांनी मदत केली. फक्त 13 महिन्यांची शिक्षा मिळाली. त्याच्यामध्ये वर्क रिलीज होतं, म्हणजे सक्त मजुरीसारखं नाही आहे. वर्क रिलीज आहे. आराम से जगो. हा स्वीट हार्ट डील म्हणून ओळखला जाणारा सगळा ह्या शिक्षेचा भाग होता, स्वीट हार्ट डील. त्याचे साथीदार घिस्लेन मॅक्सवेल ही काय करायची, की ज्या मुलींचं थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड असुरक्षित आहे, ज्या मुली असुरक्षित आहेत, त्यांना भरती करून त्यांना ग्रूमिंग करायची. पुढं काय झालं, की हा सगळाच वाढला आणि इतकी टीका झाली, की अरे हा इतक्या लवकर वगैरे कसा बाहेर आला. आणि 2021 मध्ये मॅक्सवेलला 20 वर्षाची शिक्षा झाली, जेव्हा तो ह्या शिक्षा भोगण्यासाठी जेलमध्ये होता. आता काय झालं, की त्याला जेव्हा 21ला अटक झाली, म्हणजे मॅक्सवेलला नंतर मॅक्सवेलला 2021ला अटक झाली, त्याच्या आधीच ह्याला पुन्हा नव्याने अटक झाल्यानंतर काय झालं, की हा जेलमध्ये आहे. त्याला सगळ्या बाजूनं असा पहारा आहे. व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत, कारण आता हा सेन्सिटिव्ह बनला आहे. पण तरीसुद्धा त्याचा अचानक मृत्यू झाला आणि असं सांगितलं गेलं, की जेफ्रीने आत्महत्या केली. पण सत्य काय माहिती आहे? ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली असं म्हणतात, त्या दिवशी त्या बराकीमधले कॅमेरे बंद होते, गार्ड्स झोपलेले होते आणि त्याच्या गळ्यातलं हाड तुटलेलं होतं. सो यू कॅन इमॅजिन, की हॉलिवूड चित्रपटात जसं असतं तशा पद्धतीची ही आत्महत्या होती, विच इज नॉट ट्रू, असं आता म्हणताय. आणि मग असं म्हटलं जातं, की एप्स्टाईन डिडंट किल हिमसेल्फ. हे मीम सुद्धा तेव्हा जगभर व्हायरल झालेलं होतं. अनेकांना याचा अंदाज आहे, की शक्तिशाली मित्रांनी त्याला गप्प केलेलं आहे. आता हे एप्स्टाईन नेटवर्कमध्ये बिल क्लिंटन किती वेळेला दिसावेत? 26 वेळेला बिल क्लिंटननी त्याच्या जेटचा वापर केलाय. डोनाल्ड ट्रम्प, प्रिन्स अँड्र्यू, युकेचा प्रिन्स, त्याच्यानंतर बिल गेट्सनी नंतर सांगितलं, की मला त्याचा खूप हे धक्का झाला वगैरे. बिल गेट्स, वुडी अॅलॉन, स्टीव्ह बॅनॉन अशी सगळी नावं आहेत. फ्लाईट लॉग्स, ब्लॉक बुक आणि ईमेल्समधून हे संबंध सगळे उघड झाले. पीडित व्हर्जिनिया गिरफेनी अनेक खटले दाखल केले, ज्याच्यातून हजारो पानं उघड झाली आणि त्या पानाच्या मदतीनं हे सगळं भयानक असं दिसलं. आता ह्या एप्स्टाईनचा भारताशी काय संबंध आहे? तर तो संबंध कुठे येतो? तर अनिल अंबानी, रिलायन्स ग्रुपचे उद्योगपती, मार्च 2017 मध्ये अनिल अंबानींच्या ईमेल अकाउंटमधून एप्स्टाईनला एक ईमेल पाठवला गेला. त्यात बिझनेस स्टँडर्डचा उल्लेख होता. ट्रम्पच्या फोन नंतर मोदी अमेरिकेला लवकरच येणार आहेत का? त्याच्यावरती अंबानीनं लिहिलं, डिअर जेफ्री, इन्फो BR अनिल. एप्स्टाईननं उत्तर दिलं, इंडिया इस्रायल की, नॉट फॉर ईमेल. हे ईमेल भारत इस्रायल राफेल कंपनीचा जो मोठा जायंट व्हेंचर होता, एअर टू मिसाईल आणि डिफेन्स सिस्टम, त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे पहिलं नाव येतं भारताशी संबंधित ते अनिल अंबानीचं. दुसरं नाव आहे सध्याचे पेट्रोलियम मंत्री भाजपचे नेते हरदीप सिंग पुरी यांचं. एप्स्टाईन प्रायव्हेट कॅलेंडरमध्ये 2014 ते 2017 दरम्यान पुरींच्या नावाने किमान 5 ते 6 अपॉइंटमेंट्स नोंदवल्या गेल्यात. जून 2014, सप्टेंबर ऑक्टोबर 2014, फेब्रुवारी 2015 जेव्हा पुरी हे न्यूयॉर्कला येत होते, त्या काळात पुरी युनायटेड नेशन्समध्ये भारताचे प्रतिनिधी होते. नंतर इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होते. एप्स्टाईनच्या ईमेल्समध्ये पुरीचा उल्लेख क्लायमेट समिट किंवा UN इव्हेंटच्या संदर्भात आहे, पण काही ईमेलमध्ये गर्ल्सचा उल्लेख असल्यानं वाद झाला. नंतर भाजपनं हे स्पष्टीकरण दिलं, की ते त्यांच्याशी काही संबंधित नाही आहे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि स्टीव्ह बॅनॉन, जे ट्रम्पचे माजी स्ट्रॅटेजिस्ट आहेत. 2019 मध्ये एप्स्टाईन अटकेच्या 2 महिने आधी एप्स्टाईननं स्टीव्ह बॅनॉनला मोदींच्या संदर्भात मीटिंग सेट करण्याचा प्रयत्न केला होता. एप्स्टाईनला त्यांनी मेसेज केला. एप्स्टाईनचा मेसेज होता, यू शुड मीट विथ मोदी ऑन बोर्ड. हिज फोकस वॉन्ट टू बी स्टॉपिंग चायना. बॅनॉन तेव्हा कझाकिस्तानमध्ये होता आणि एप्स्टाईननं भारत, चीन विरोध आणि इस्रायलच्या सहकार्यावरती भर दिला. मोदींच्या 2017 इस्रायल दौऱ्याच्या आधीचे हे सगळे संदर्भ आहेत. अर्थात त्याच्यावरती भारतात बरीच चर्चा झाली. हा जो एप्स्टाईन आहे, या एप्स्टाईनच्या वरती काही प्रश्न विचारले गेले. आता या संदर्भामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं असं मत आहे, की ही जी गेल्या महिन्यामध्ये, कारण जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार सुरू होता तेव्हा त्यांनी असं म्हटलं, की मी जेफ्री एप्स्टाईनच्या सगळ्या फाईल्स लोकांना ओपन करेल, आणि तसं त्यांनी केलं. त्यांनी त्याप्रमाणे त्या कायद्यावरती सही केली. आता त्याला उद्याच्या 18 तारखेला बरोबर 1 महिना पूर्ण होतोय, की ज्या विहित मुदतीमध्ये
एप्स्टाईनशी संबंधित असलेले सगळे फोटोग्राफ्स आणि सगळे माहिती ही जगजाहीर करायचे. आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचं असं मत आहे की अमेरिकेमध्ये जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये आजीमाजी काही भारतातल्या खासदारांचा त्याच्याशी संबंध असावा आणि ते जोडतायत ते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याशी. आणि या सगळ्या प्रकरणात नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधान पद पण जाऊ शकतं. आणि मग अशा वेळेला पर्याय म्हणून मराठी एखाद्या नेत्याचा त्याच्यामध्ये संबंध येईल किंवा त्यांचं नाव पुढं येईल असा त्यांचा होरा आहे. आणि म्हणून ह्या जेफ्री एप्स्टाईननं माझं जे लक्ष थोडंसं कुतूहल जागृत केलं ते असं सगळं प्रकरण आहे. ते मी तुम्हाला यासाठी सांगितलं की उद्या खरोखरच असं काही घडलं तर किमान पक्ष आपल्याला माहिती तर हवं की शुद्ध मराठीत, सोप्या मराठीत नीट अभ्यास करून कोणीतरी आपल्याला सांगितलं होतं, जे मी आत्ता केलंय. थांबूया आपण इथे.